नर्मदा माता पायी परिक्रमा करत असताना आमचा आजचा मुक्काम अशा नवीन आश्रमामध्ये आहे। नवीनच निवासस्थान या ठिकाणी झालंय। याचं उद्घाटन आमच्या हस्ते झालेलं आहे। या आमचे कपडे वाळतात, स्नान वगैरे झाले। या असं छताई वॉटरप्रूफ आणि समोर हे किचन आहे, साऊंड वगैरे आहे, समोर थर्मास आहे, हे गेट आहे, रात्री हे बंद होणार। समोर सरपंच साहेब वगैरे आदी ग्रामस्थ मंडळी आहे। वर आम्हाला हा बल्ब आहे, असा सुंदर टेंट या ठिकाणी आहे। गाद्या आलेल्या आहेत, मारांची पूजा झाली, गंध लावलेला आहे, फक्त आता आरती बाकी आहे। आणि असं नवीनच हा आश्रम या ठिकाणी तयार झाला आहे। भगवान करो मयेच्या कृपेने पुढच्या वर्षी इथे बिल्डिंग होणार आहे, पत्र्याचं शेड होणार आहे। बिल्डिंग नाही झाली तरी 1-2 खोल्या पत्र्याचं शेड असा ग्रामस्थांचा प्लॅन आहे। त्यामुळे सुंदर प्रकारची पूजा झालेली आहे। आणि असं नवीन आश्रम ठेविली अनंती तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान। कधी अटॅच रूम तर कधी अशी सोय। याची परिक्रमा करत असताना प्रत्येकाला याची सवय महत्त्वाची त्या ठिकाणी आहे। त्यामुळे आम्ही आता सुंदर आरती वगैरे करणार, नंतर भोजन वगैरे होणार। जवळच मयेचं तीर आहे, सुंदर स्नान, आताही स्नान केलं, सकाळी स्नान, म्हणजे यांनी थोडासा आग्रह या ठिकाणी केला आहे। आणि थांबलो या ठिकाणी बघा। आणि आजच या ग्रामस्थ मंडळीनं ही सारी योजना केली। समोर आमचे आणि ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी आहेत। यांनी सारं नियोजन या ठिकाणी केलंय। आणि आजही ये आश्रम का उद्घाटन हमारे हाथों से या हो रहा है। धन्यवाद। नर्मदे हर, खुश रहो जिंदगी भर।